होता त्याच्यामध्ये पण सेम परिस्थिती त्याच्यामध्ये निर्माण झालेली आहे। जी नियमावली आहे त्याच्यामध्ये नॅशनल हायवे असतील, रेल्वेची पटरी असतील, आपल्याला मूळ प्रभाग असेल त्याला आपल्याला तोडायचं नाही आहे आणि त्याच्यामध्ये पण तीच त्रुटी त्याच्यामध्ये दिसून आलेली आहे। त्यामध्ये पण जो पावणे गाव आहे त्या पावणे गावाला मधूनच दोन तुकडे केलेले आहेत, म्हणजे कुठलाही सेंटर रस्ता वगैरे न घेता मधूनच गावाच्या मधूनच त्याच्यामध्ये लाईन तयार करून त्याला दोन पार्टमध्ये डिवाईड केलेले आहेत। तर माझं त्याच्यामध्ये आक्षेप असा होता की पावणे गाव हा पूर्णपणे प्रभाग क्रमांक 14मध्ये त्याचा समाविष्ट करण्यात यावा आणि त्यासोबत जो आदोली बुतोली जी एरिया आहे ते त्याच्यामध्ये पॅनल नंबर 14मध्ये त्याच्यात समाविष्ट करण्यात आलेलं आहे। ती आदोली बुतोलीची जी एरिया ते जे दोन्ही गाव आहेत त्याची जॉईनिंग पॅनल नंबर 6मध्ये झाले पाहिजे, 14मध्ये झाले नाही पाहिजे। तर ते 14मधून त्यांना काढता त्यांना 6मध्ये समाविष्ट करा आणि पावणे गाव हा पूर्ण अखंड राहिलं पाहिजे, जेणेकरून तिथल्या नागरिकांना त्रास होणार नाही, मतदानाचा त्रास होणार नाही। नगरसेवकांचं एकच गाव असल्याकडे दोन वेगवेगळे पॅनलमध्ये झाले तर दोन वेगवेगळे नगरसेवक होणार। त्यांना जे काही सुविधा घ्यायचं असतील, आपल्या कामानिमित्त जायचं तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये ते प्रॉब्लेम्स ते अडचणी पुढे येणार आहेत आणि या सगळ्या गोष्टीला कुठे ना कुठे फुलस्टॉप देण्यासाठी मी हे दोन प्रमुख मागण्या केल्या आहेत। बघूया येणाऱ्या काळामध्ये काय होते। 14 गावांना देखील 111 सदस्य संख्येमध्ये समाविष्ट करून ठेवलेला आहे, एकंदरीत मान्य आहे काही? हे बघा, 14 गावाचं पूर्णपणे आम्हा सर्वांचा विरोध आहे। 14 गावात हा एवढा मोठा परिसर आहे, त्याच्या विकासासाठी जो काही खर्च लागणार आहे तो नवी मुंबई महानगरपालिकेला त्याचा ओझा नवी मुंबई महानगरपालिकेवरती येणार आहे। सध्याच्या स्थितीमध्ये आमची नवी मुंबई महानगरपालिकेचा जो कामकाज चालू आहे त्यासाठीच पूर्णपणे आम्हाला निधी उपलब्ध होत नाही आणि अशामध्ये तुम्ही एवढा मोठा 14 गावाचा परिसर हा नवी मुंबईला तुम्ही जॉईन करणार, त्याचा जो अजून अधिक भार जो खर्चाचा येणार आहे तो अधिक भार हा नवी मुंबई महानगरपालिकेला परवडणार नाही आहे। तर 14 गावांची जेव्हा अधिसूचना काढली होती तेव्हा हरकत देखील नोंदवण्यासाठी भाजपाला एक अधिक पाहायला भेटलं नाही आणि आता निवडणुकीमध्ये 14 गावांचा समावेश झाला आहे। तर वेळोवेळी त्या वेळेला आमचे नेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्फत त्यांना तिथे हरकती येण्यात आलेल्या आहेत, त्याची ऑफिशियल नोंद आहेत आणि त्या अनुषंगाने ते मुख्यमंत्रींना देखील त्यांनी अर्ज केलेला आहे आणि त्यांची त्यामध्ये ठाम मागणी होती की 14 गाव हा जर तुम्हाला घ्या म्हणून गावाला विरोध नाही आहे, जो गावाला विकास करण्यासाठी जी निधी लागणार आहे त्यासाठी त्यांचा विरोध होता। गाव आम्हाला जॉईन करण्यामध्ये आमची कोणाची हरकत नाही आहे, पण तो जो गाव आपण आपल्याला नवी मुंबई शहराला आपण जॉईन करत आहे तर त्याला जो खर्च येणार आहे कमीत कमी 5-6 हजार कोटीचं खर्च त्या गावाच्या